नमस्कार, मी गायत्री. तर रात्रीच्या जेवणासाठी काय बनवायचं हे ठरत नसेल तर दाल खिचडी नक्कीच बनवू शकता तुम्ही. कारण यासोबत दुसरं तुम्हाला काय बनवावं लागत नाही. चपाती, भाकरी यात सगळं प्रोटीन असल्यामुळं म्हणजेच या डाळी असल्यामुळं पोट पण भरतं आणि बनवण्यासाठी वेळ पण कमी लागतो. तर मी ही मसूर डाळ, तूर डाळ आणि मुगाची डाळ सेम प्रमाणात घेतली आहे. तिन्ही डाळी एकाच भांड्याने घ्या म्हणजे तुम्हाला माप समजेल. आणि तेवढंच तांदूळ पण घ्यायचं आहे, पण मी थोडंसं वरतून टाकते. तुमच्याकडे यातली कोणती डाळ नसेल तरी पण चालेल. फक्त तुम्ही मुगामध्ये किंवा तुरीमध्ये पण बनवू शकता. डाळ आणि तांदळाचं प्रमाण सेम पाहिजे. जेवढी डाळ घेताल तेवढंच तांदूळ पण पाहिजे. आता हे नीट धुवून घेतलं 3-4 वेळा. आणि आपण ज्यावेळेस भात बनवतो किंवा डाळ शिजवायला लावतो त्यावेळेस कमी पाणी ठेवतो, पण दाल खिचडी बनवताना कुकरमध्ये जास्त पाणी ठेवायचं आहे, कारण आपल्याला हे नंतर मॅश करायचं असतं. आणि पाणी जर कमी ठेवलं तर त्याचा भात तयार होतो खिचडी भातसारखा. तर यामध्ये थोडंसं हळद आणि मीठ टाकून कुकरला लावायचं आहे आणि 3 शिट्ट्या द्यायच्यात. मसाल्यासाठी कढईमध्ये जिरी, मोहरी, सुकी लाल मिरची आणि कढीपत्ता टाकायचा आहे आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेला एक मोठा कांदा घ्यायचा आहे. छोटे कांदे असतील तर 2 कांदे घ्या आणि मोठा असेल तर एकच घ्या मोठा. कांदा शिजण्यासाठी त्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे लवकर शिजतो. त्यात मग अद्रक लसूणची पेस्ट टाकायची. तुम्ही अद्रक लसूण ठेचून टाकलं तरी पण चांगलं लागतं. मग यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर तुम्ही तुमच्या तिखटानुसार टाकू शकता. मग धना पावडर, जिरा पावडर, थोडासा मी किचन किंग मसाला पण टाकलाय आणि कांदा लसूण मसाला पण टाकायचा आहे. कांदा लसूण मसाला हा सगळ्यात मेन मसाला आहे यामधला. बाकीचे तुम्ही कमी जास्त टाकले तरी चालतील. आणि शेवटी काश्मीरी लाल मिरची पावडर, यामुळं चांगला कलर येतो. यामध्ये हळद, मिरची पावडर, कांदा लसूण मसाला हे सगळ्यात महत्त्वाचे मसाले आहेत. बाकीचे नसतील तरी चालतील. आणि मसाला टाकल्यानंतर असं थोडंसं गरम पाणी ॲड करायचं. त्यामुळं चांगला कलर येतो मसाल्याला आणि तर्री पण येते. वरतून थोडीशी कसुरी मेथी पण ॲड केली आहे. मसाला शिजण्यासाठी असं थोडं पाणी टाकत राहायचं आहे. आणि शिजल्यानंतर असं बाजूला तेल सुटल्यानंतर टोमॅटो ॲड करायचा आहे. टोमॅटो अर्धाच घेतला इथं आम्ही. कुकरला 3 शिट्ट्या देऊन कुकर गार केल्यानंतर असं तयार होतं ते डाळ आणि भात. तर यामध्ये जर तुमचं घट्ट झालं तर तुम्ही थोडंसं गरम पाणी पण ॲड करू शकता. आणि जर असं झालं असेल तर असं स्मॅश करायचं आणि कढईत जो आपण मसाला बनवला आहे त्यामध्ये हे सगळं मिश्रण ॲड करायचं. आणि जे शेवटी राहील त्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून ते पाणी पण यात ॲड करायचं. तुम्ही बघू शकता किती चांगला कलर आला आहे. शेवटी थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. पण आत्ता इथंच रेसिपी संपली नाही आहे. आपल्याला वरतून अजून एक तडका द्यायचा आहे. त्यासाठी छोट्याशा अशा तडक्याच्या पॅनमध्ये तूप घ्यायचं आहे आणि असे छोटे चिरून घेतलेले लसूण तुपामध्ये ॲड करायचे तडक्यासाठी. आणि सुकी लाल मिरची अशी तोडून टाकायची आहे म्हणजे त्याचा तिखटपणा त्या तेलामध्ये येतो. मसाला बनवताना आपण जिरी, मोहरी, कढीपत्ता टाकला होता म्हणून या तडक्यामध्ये फक्त लसूण, मिरची आणि काश्मीरी लाल मिरची पावडर जाते. आणि हे चांगलं मिक्स करून आपल्या दाल खिचडीमध्ये ॲड करायचे. या काही डबल स्टेप आपल्याला माहिती नसतात. आपण ज्यावेळेस बाहेर दाल खिचडी खायला जातो तर त्यांची दाल खिचडी आधीच बनवून झालेली असते. ते फक्त आपल्याला तडका टाकून देतात. आता पूर्ण रेसिपी संपली आणि अशी दाल खिचडी बनवली होती आम्ही. त्यासोबत थोडंसं लोणचं, पालकचे भजी आणि हे पापड मी येताना डीमार्टमधून आणले होते. हे राईस पापड आहेत. एवढी सोपी असते दाल खिचडी बनवण्यासाठी. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि ट्राय केली तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नवीन असताल तर सबस्क्राईब करा. बाय.